पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. आवाज येतोय का माऊली? हो आवाज येतोय? हो हो येतोय. हो हो. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्दैव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुये नमः. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे मी ठेवितो मस्तक. ज्या ठिकाणी ते ते तुझे सद्गुरु पाय दोन्ही. आवडे देवाशी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिन. तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवाचा. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आन नाही. एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम तो देवा परम पूज्य जगी. आवडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिन. तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवाचा. प्रिय संत सज्जनो, आज खरंच परम भाग्य म्हणा हरकत नाही. कारण ऐसा लाभा चुकला तुका म्हणे वाया गेला. हा जो लाभ आहे आली देवाजीच्या मना तिथं कोणाच चालना. कारण भगवंताचं नाम हे मुखात येण्यासाठी त्या ठिकाणी सद्गुरूची कृपा असावी लागते आणि आपलं सुकृत त्यासाठी असावं लागतं. तसंच माझं आज परम भाग्य आमच्या माऊलीकडून मला म्हणले महाराज तुम्ही आज प्रवचन करा. असो दिली संधी घालू की गोंधळ म्हण तसं हरकत नाही. भगवंताचं नामचिंतन करायला काय महाराज कधी लाजायचं ना काय. करून घेणारा तो आहे. आपण फक्त निमित्ताचा धनी केला असे प्राणी. माझं माझं म्हणून वाया गेला. आपलं काही नाही. चाल हे शरीर कोणाची असते कोण बोलवितो हरिविन. देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुकू नये. ही सगळी संतांची सद्गुरूची कृपा आहे महाराज. असो आजच्या आपल्या प्रवचना सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु जगदवंदनीय वैकुंठ वैराग्याचे महामेरू संत तुकाराम महाराजांचा संत नाथ महाराजांचा असा हा एकदम देवाला काय आवडतं त्याच्याविषयी हा सांगणारा अभंग आहे. कारण सर्वांच्या परिचयाचा आहे महाराज. असं काय नाही. सर्व आज बहुश्रुत आहात. कमीत कमी तुमच्यामुळे मला ऐकायला म्हणतं तुमचं श्रवण करायला मिळतं हे माझं परम भाग्य आहे. असो कारण पूर्वीचा काही तर आपला ऋणानुबंध असेल म्हणून आपण या ठिकाणी एका धाग्याने या ठिकाणी जशी माळ गुंपली जाते 108 महिन्यामध्ये तशी आपण 250-300 लोक ताईने आपल्या या ठिकाणी गुंतलेत. असो त्यांचे सर्वांचे आशीर्वाद तुम्हाला जेवढे भगवंत देईल तेवढे धन्यवाद आहेत ताई. असो कारण परिस्थिती अशी आहे माणसाला जे आवडते माणसाला माहिती आहे पण देवाला काय आवडतं ते आपण सांगू शकत नाही. या ठिकाणी नाथ महाराज सांगतात आवडे देवाशी ऐका तो प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिन. कारण भगवंताला जी काय आवडते माणसाला माहिती आहे. घरात आपल्या पत्नीला माहिती आहे आपल्या मुलांची आवड काय आहे आपल्या मालकांची आवड काय आहे हे आपल्या घरचं माहिती आहे. पण देवाची आवड काय फक्त संतांना माहिती महाराज. कारण संत जर आपल्या जीवनात आले नसते तर आपण आज ह्या ठिकाणी बसून आपण कार्यक्रम केला नसता महाराज. असो कारण जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती ध्येय कष्टविती परोपकारी. पहिलं एक तुम्हा आम्हाला जन्माला यावं लागतं. 2 संत हे येत असतात आणि भगवंताला आणावं लागतं महाराज. लक्षात घ्या. यदा यदा ही धर्मशे ज्या ज्या वेळेला धर्माला ग्लानी येते त्या त्या वेळेला भगवंत अवतार घेतो. आता जर पाहायला गेलं तर आतापर्यंत 4 युग होऊन गेली. सत्ययुग त्रेता द्वापार आणि हे कलियुग आहे. पूर्वीच्या युगामध्ये मनुष्याला भरपूर आयुष्य होतं. पहिले 1 लाख वर्ष नंतर 10,000 1,000 आता 100 वर्षाचं आयुष्य आहे. अल्प आयुष्य मनुष्य देह आहे महाराज. 100 वर्षात आपल्याला सर्व काळ हा पर्वकाळ साधायचा आहे. म्हणून कलियुगामध्ये तुम्हाला मला 100 वर्षे मिळाली पण त्यातली आपली झोपीत 50 वर्षे गेली. राहिली 50 वर्षे महाराज. त्या 50 वर्षातले 25 वर्षे आपले तारुण्य ह्यामध्ये गेलं. राहिले किती सांगा ना. भजनाशी ते काय उरले का तुकाराम महाराज. भजनाला आपण किती त्यात घालवणार आहेत. म्हणून आपणाला जर परमार्थ करायचा असेल तर आपणाला त्या भगवंतापर्यंत पोहोचायचं असेल जर तुमच्या जीवनामध्ये सुख शांती आनंद जो परमानंद जर तुम्हाला पाहायचा असेल
तर आपल्याला संतांना शरण गेलं पाहिजे महाराज. संताने सरिता गेलो तैशा परी. कारण संतांना शरण गेल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही महाराज. लक्षात घ्या, ज्या वेळेला आपण संतांना शरण जातो त्यावेळेला आपला दुसरा जन्म होतो. पहिला एक जन्म होतो आपल्या आईच्या गर्भामध्ये आणि दुसरा जन्म आहे ज्या टायमाला सद्गुरू आपल्यावरती कृपा आशीर्वाद ठेवतात त्या टायमाला आपल्याला जन्म होतो आणि त्या टायमाला खरं आपलं जीवन महाराज धन्य होतं. आतापर्यंत तो प्रवास होता तो वाया गेला, पण ज्या वेळेला सद्गुरूच तुमच्या आमच्यावरती वरदहस्त लाभला त्यावेळेला संपूर्ण आपली परमार्थाची वाटचाल चालू झाली. सद्गुरू काय करतात, तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलाशी. जे जैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आरामू का भ्रांतीच्या कामू विवाह. जे आपल्या जवळ आहे फक्त त्याची ओळख संत करून देतात महाराज. बाकी संत काही करत नाहीत. जे आपलं आहे ते फक्त आपल्याला दाखवतात. तेच फक्त आपल्याला त्याच्यावर नाम संधान आपल्याला त्याच्यावर साधून आपल्याला परमार्थाची वाटचाल करायची आहे महाराज. लक्षात घ्या, मनुष्य रात्रंदिवस धडपडतो, मला सुख पाहिजे समाधान पाहिजे, पण या संसारामध्ये सुख पाहता जावा एवढे दुःख पर्वता एवढे. संपूर्ण आपल्या आयुष्यात महाराज दुःख आहे, पण जो परमार्थिक माणूस आहे ना, जो पंढरीचा वारकरी त्याच्या आयुष्यात दुःख कधी नाही महाराज. लक्षात घ्या, कारण हा ध्येय भगवंताला देऊन टाकलेला आहे. त्यांनी या घरात तुळशी माळ घातली, भगवंताला आपलं त्यानं मानलं आणि त्याच्या नावानं आपण प्रपंच चालू केला तर भगवंत तुम्हाला आम्हाला कधी कमी पडू देत नाही महाराज. लक्षात घ्या, फक्त विश्वास पाहिजे. संतांचे पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. फक्त त्यांचा आपण दास झालं पाहिजे आणि संतांच्या चरणावरती विश्वास ठेवून आपण आपल्या परमार्थाची वाटचाल केली पाहिजे महाराज. लक्षात. म्हणून त्या ठिकाणी नाथ महाराज सांगतात, आवडे देवाशी ऐका तो प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिन. देवाला काय आवडतं, फक्त भगवंताचं नाव आवडतं महाराज. बाकी काही नाही, भगवंताला काही नाही पाहिजे. त्यांचं काही नाही का तेरा तुझको अर्पण क्या लागे मेरा. सर्व त्याचं आहे महाराज, विश्व त्याचं आहे. त्याला काय कमी आहे महाराज सांगा ना महाराज. सर्व भगवंताने दिलेलं आहे आपल्याला, फक्त त्याला त्याचं नाव आवडतं. पण ते नाव आवडायसाठी काय केलं पाहिजे, त्यासाठी नाथ महाराज सांगतात, तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवाचा. मग गळ्यामध्ये तुळशीची पवित्र अशी माळ घातली पाहिजे, कपाळाला चंदनाचा टिळा लावला पाहिजे. मग लावल्यानंतर काय होतं, आपल्यामध्ये वैष्णवांचा कळवळ आपल्या हृदयामध्ये जागृत होतो, एक प्रेम निर्माण होतो महाराज त्याविषयी. आणि त्या प्रेमाला धरूनच आपल्याला सगळी पुढची वाटचाल करायची. आणि भगवंताला नेमकं तेच आवडतं महाराज. लक्षात घ्या, भगवंताला अहंकार कधी आवडत नाही. भगवंताला फक्त भगवंताचं नाम ते चिंतन माणसाला आपल्याला केलं पाहिजे. म्हणून वारकरी होणं सर्वांच्या नशिबी नाही महाराज. लक्षात घ्या, बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी. त्यासाठी आपल्या सुकृत असावं लागलं. आई वडिलांची पुण्यही आपल्या कामाला येते महाराज. त्या ठिकाणी जो ज्या ठिकाणी ऐसा लाभा चुकला तुका म्हणे वाया गेला. ज्यांनी ज्यांनी पंढरीची वारकरी झाली, होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी. त्या माझ्या भगवान परमात्म्याचं एकदा स्वरूप पाहिलं तर माणसाला आनंद आहे. लक्षात घ्या, म्हणून भगवंताचं प्रेम ते आपल्या गाठीशी असलं पाहिजे. मग ते भगवंताचं प्रेम येण्यासाठी आपणाला संतांना शरण गेलं पाहिजे. एकदा जर संतांच्या शरण गेलो तर आपणाला ह्या आयुष्यामध्ये सुख आणि समाधान वाढल्याशिवाय राहणार नाही. बऱ्याच लोकांचा प्रश्न असा आहे, माऊली मी रात्रंदिवस भगवंताचं चिंतन करतो, पंढरपूरची वारी करतो, तरी देखील माझ्या वाटेला दुःख काय येतं. सर्व साधकांचा प्रश्न आहे. प्रत्येक जण असा म्हणतो माझ्या वाटेला दुःख काय. अरे दुःख जी काय आहे ह्याचं कारण दुःखाचं कारण जर पाहायला गेलं, केले कर्म झाले तेच भोगा आले, उपजले आयुष्य मेली कितीचे. आपण 83,999 युधिमीने आपण जे काही कर्म केलेलं आहे महाराज, ते भोगण्यासाठी हा मनुष्य जन्म आहे. आता जे आपण बाजरी खातो किंवा तांदूळ खातो ते आताच खात नाही, गेल्या वर्षीच आहे ते आपण आता खातो. तसं ते केलेलं कर्म आहे, ह्या आपल्याला मनुष्य येऊन आपल्याला फेडायचं आहे. 83,999 योनी शेवटची पाळी एक मनुष्य जन्म चुकली या वर्म फेरा पडे. कारण शेवटची पाळी, शेवटची पाळीलाच आपल्याला हे मनुष्य जन्म करतो. कारण हा मनुष्य देह कोणाला मिळत नाही. पाप पुण्य करून जन्मा येतो प्राणी, नर देहा येऊनी हानी केली. पाप पुण्य समान पाहिजे तर हा माणसाला मनुष्य जन्म आहे महाराज. पण या जन्म माणसाला तुम्हा आम्हाला मिळाला पण कळाला नाही महाराज. पण तुम्हा आम्हाला कळाला म्हणून आज या ठिकाणी आपण या ताईच्या माध्यमातून सगळे एकत्र आलो महाराज. नाहीतर आपणाला कळाला नसता. कारण कळाल्यामुळे आपण या ठिकाणी आज सर्व आपण ग्रुप सगळे संतजन या ठिकाणी भेटतो आपण. म्हणून या ठिकाणी कळाला म्हणून आपण ठिकाणी घेतला. ज्याला कळाला त्याचं
परमभाग्य आहे महाराज. ज्याला नाही कळालं त्याला काय येते काय जाती काय काय फरक नाही. आला काय गेला काय, नळी फुंकली सोनारे इकडून तिकडे गेले वारे, अशी अवस्था आहे माणसाला. म्हणून जन्माला आल्यानंतर नेमकं काय करायचं आहे, मनुष्य जन्माचं साधन काय आहे. कारण तुम्हा आम्हाला भगवंताने कशासाठी पाठवलं कळलं पाहिजे काय. तर आता आपण गाव सोडून मुंबईला कशासाठी आलो, पोट भरायसाठी आलो त्या ठिकाणी. पण तसं या जन्माला येण्याचे काहीतरी प्रयोजन पाहिजे. कारण हा आपण देह दिला देवे दिला देह भजना गोमठा, तो आज झाला सात फाटा बाधिकेचा. भगवंताचं नामचिंतन करायसाठी देह दिलेलं आहे. पण सध्या काय झाले, कलियुग आहे महाराज. कलियुगामध्ये कुणाला सांगणं काय बोलणं फार गैर आहे. कारण घरातल्या घरात जर बोललं तरी लगे माणसाला क्रोध येतो, कोण ऐकून घेत नाही माणसाचं आपलं. इतकं फास्ट जीवन झालेलं आहे कलियुगामध्ये. कारण कलियुगामध्ये तुम्हाला काही चांगलं ऐकायला मिळणार नाही, करायला मिळणार नाही. फक्त कलियुगे उदार हरीच्या नामे सांगितले. जो माणूस ह्या परमार्थाची वाटचाल करत आला त्याच फक्त परम भाग्य आहे. बाकी कुणाला सांगण्यात काही अर्थ नाही. वारकऱ्याने वारकऱ्याला सांगावं, बाकीला सांगायला गेलं त्यांना वाटतं हे काय करत बसले, लोक नावं ठेवू नये, ठेवू द्या ना. काय हाती पुढे चाललाय, आपण लक्ष द्यायचं नाही पाठीमाग, जो काय बघू द्या. कारण काय, निंदकाची घर असावी शेजारी. कारण ह्या जगामध्ये बघायला गेलं तर चार परोपकार आहेत माणसाला बघायला गेलं. नदी परोपकारी आहे, कारण ती वाहत येते, कुणाचे विचार करत नाही, कुणाची पाप किती दुसरी काय घेते सरळ निघून जाते. तसं झाड देखील परोपकारी आहे, ते कधी कुणाचा विचार करत नाही. कारण काय आहे, दगड मारल्यानंतर फळ देतं, त्याला लागते, फळामुळं आपलं उद्धार होतो. तसंच तिसरं आहे ते संत आहे. संत हे परोपकारी. बघा, जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती. आपण फक्त आपल्या घरापुरता मर्यादित विचार करतो. मी माझी बायको 4 मुलं बस संपलं, एवढंच माझं जग आहे, बाकी काय नाही. पण संत काय आहे, हे विश्वची माझे घर, आयशी मती जयाची स्थिर, किंब होणार चराचर. आपण झाला माऊलीने सांगितले हे जगाला आपलं घर समजतात महाराज. आणि चौथा जो आहे हा निंदक आहे. निंदकाचे घर असावी शेजारी. कारण आपली निंदा केल्यामुळे आपला तो परोपकारी हा चौथा माणूस आहे. म्हणून निंदकी आपल्या जन्मात असला पाहिजे. आपण जे करतो लोक नावं ठेवतात, कारण निंदा बी ह्या परोपकारामध्ये मानलं जात आहे. म्हणून ह्या चौघाच्या आपल्यावरती उपकार म्हणायला हरकत नाही. असो, कारण प्रत्येकाचं कर्म आहे, जो तो येतो तो आपला निघून जातो. म्हणून ह्या ठिकाणी सांगताना नाथ महाराज सांगतात, आवडे देवाशी ऐका तो प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस भगवंताचं नामचिंतन आहे महाराज. मला सांगा, त्या मुखेला काय, येई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे. जिभेला काय काम आहे, डोळ्याला काय काम आहे, डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख. तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण, मनात येते धाव घेई राही विठोबाचे. प्रत्येक अवयवाला भगवंतानं काम दिलेलं आहे. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. कामामध्ये आपण फक्त राम केलं पाहिजे. सकाळी उठल्या उठल्या बघा, जय जय रामकृष्ण हरी. पैसे लागत नाही महाराज म्हणायला, कारण फुकटच आहे. पण हे लोकांना नको आहे. तरी देखील मग बोलून गेलो तुम्हाला, मुखामध्ये देखील नाम यायला आपलं सुकृत असावं लागतं, पूर्व पुण्याही असावे लागते, तेव्हा हा मार्ग मिळतो महाराज. नाहीतर हा मार्ग मिळत नाही. कारण परमार्थ ह्या नव्हे लेकोराच्या गोष्टी, हा लहान मुलाच्या गोष्टी नाहीत. परमार्थ म्हणजे सोळावरची पोळे महाराज, एवढं सोपं नाही. गळ्यामध्ये माळ घालील, पंढरपूरला जाईल, आषाढी कार्तिकी वारी करील, एवढं सगळं करणं सोपं नाहीये. लोकांना वाटतंय तेवढं सोपं नाही. जोपर्यंत मुलीचं लग्न होत नाही तोपर्यंत मुलगी आलड असते. पण एकदा एका मुलीचं लग्न झालं, गळ्यामध्ये मंगळसूत्र घातलं, मग आई सांगते जशी इकडचे सांगते जशी आतापर्यंत तो होतीस तसं तर वागून जमणार नाही. त्या ठिकाणी सासू आहेत, सासरा आहेत, त्यांची मर्यादा आहे. मर्यादा राहून तुला प्रपंच करायचे आहेत. जे जे त्यांचे विचार आहेत, जसं ज्या टायमाला हे असते ना आपलं मतदान, त्या टाइम आचारसंहिता असते, त्याचप्रमाणे आपली देखील आचारसंहिता वारकऱ्याची. गळ्यामध्ये माळ घातल्यानंतर आपण सद्गुरूंना सांगतो शरण जातो, गळ्यामध्ये माळ घालतो. सद्गुरूंना शरण गेल्यानंतर आपण काय करतो, सद्गुरू सांगतात आषाढी कार्तिकी पंढरीची वारी करा, परस्त्री माते समान समजा. काल ताई सांगितलं बरेच आपलं ब्रह्मरस घेई काढा त्याने पिढा वारेला. ताई बोलल्या श्लोकावरती मस्त बोलतात, ताईचं वर्णन ऐकण्यासारखं आहे. कारण कसं आहे, हा जो आपला कार्यक्रम आहे आपण 1 तास करतो, पण तरी देखील 2-3 तास चालला पाहिजे कमीत कमी. पण लोकांना तेवढा वेळ नाहीये. कारण रात्रंदिवस हा जीव प्रपंचात गुपलाय. नको नको मना गुंतू माया जाळी, काळ आला जवळी घर असावया. काळाची एवढी पडेल बा जेव्हा, सोडी विना तेव्हा माय बाप.
सोडविना तर बाबा बोले सोडविना बंधू पाठीची बहीण शेजेची कामीन दूर राही सोडविना राजा देशीचा चौधरी अनेक सोयरी भली भली. फक्त तुका म्हणे तुला सोडविना कोणी एकाच चक्र पाणी वाचणे भगवंताशिवाय महाराज कोण सोडवणार नाही लक्षात घ्या. म्हणून त्या भगवंताला शरण जा. रात्रंदिवस तो देणार आहे, देतो तो देव आहे महाराज. महिनाभर काम केलं पगार ऑटोमॅटिक आपला महिन्याचा पगार आपल्या बँकेत जमा होतो. तसं रात्रंदिवस भगवंताचं जर तुम्ही नामचिंतन केलं ना अकाउंटला पुण्याचा बॅलन्स जमा होतो आणि तोच तुमची शेवटच्या काळ ज्या टायमाला तुमचा शेवटचा श्वास जाईल ना तोच त्या ठिकाणी तुम्हाला कामाला येणार आहे. तोपर्यंत बाकी काय येणार आहे. आपण केलेलं चांगलं कर्म, भगवंताला केलेलं दानधर्म फक्त एवढंच आपल्या वाटेला येणार आहे. बाकी काय करायची गरज नाही महाराज लक्षात घ्या. म्हणून तुमचा जो कार्यक्रम चालला 1 तास जरी मिळतो आतापर्यंत आपण 8-8, 10-10 तास काम करतो आणि आपण 1 तास वेळ देऊ शकत नाही. आज कमीत कमी आपल्या ह्या फाउंडेशन वरती 250-300 लोक आहेत. ते देखील फक्त 18 ते 20 लोक हजर असतात. असू द्या त्यांचं प्रत्येकाचं भाग्य आहे. आज ना उद्या ना परवा होतील. कारण जोपर्यंत आपलं कुठल्या गोष्टीला पाप आड येतं एकदा पाप आपलं पापाचा क्षय झाला तर पुण्याचा बॅलन्स वाढतो. आज ना उद्या ना परवा हे आता चालू झालेली वाटचाल आहे. कारण येवलेशे रोप लावेले दारी त्याचा वेलो गेला गगनावरी. ती ताईने आता वेल लावलेला आहे. त्या रोपाला भरपूर फुल येणारे चाकणारे माऊली निघून गेली पण अजून त्याचा सुगंध दरवळतोय. तसं हे ताईने लावलेलं आमचं जे रोप आहे ते असंच उत्तरोत्तर वाढत जावं महाराज लक्षात घ्या. आणि वाढणार त्यात काही शंका नाही. कारण संपूर्ण जो भगवंताचं नामचिंतन करतो त्याला भगवंत कधी कमी पडू देत नाही लक्षात घ्या. मागे पुढे उभा राही सांभाळीत आली आघात निवारा या. ज्या टायमाला आघात येतो त्या टायमाला भगवंत त्यांच्या पाठीशी उभा असतो लक्षात. म्हणून आपण कुठल्या गोष्टीची काळजी करायची गरज नाही. फक्त प्रत्येक जीवाची एकच वाटचाल आहे. मला सुख कधी मिळेल, सुख कधी मिळेल लक्षात घ्या. आज वाटतोय मी लहान आहे, आपलं वय झालं मोठा होईल. मोठा झाल्यानंतर काय होईल, शाळा शिकेन नोकरी लागेल. नोकरी लागल्यानंतर पगार मिळेल. पगार मिळाल्यानंतर घरी सून येईल, मुलं होतील, नंतर नातवंड होईल. असंच सर्व सुख अशा जन्म गेला. कारण शेवटच्या श्वासापर्यंत असा जन्म जाणार आहे. तोपर्यंत सुख माणसाला कधी मिळत नाही मला लक्षात घ्या. कारण आजा गेला पंजा गेला बाप मसना गेला देखून नातू पंतू तोही तैसा झाला. आजोबा गेला पंजोबा गेला सगळे निघून गेले महाराज. त्यांना सुख मिळालं नाही. मग सांगा ना परपत्यात माऊलीने सांगितले, आपलं समर्थाने सांगितले, जेगी सर्व सुखी असा कोण आहे विचारी मना तू शोधून पायी. त्या श्लोकामध्ये त्याचं उत्तर दिलेलं आहे. मनाला तू विचार त्या जगामध्ये कोण सुखी आहे. म्हणून जर सुखी कोण असेल ज्यांनी हे परमार्थाची कास धरली, ज्यांनी भगवंताला धरून राहिले तेच फक्त सुखी आहे महाराज. बाकी ह्या जगामध्ये कोण सुखी राहणार नाही. या कलियुगामध्ये जर सुखी असेल फक्त ते भगवंताचं नामचिंतन करणारी, जे पंढरपूरची वारी करणारी, माऊलीची वारी करणारी, एकादशी व्रत करणारी, संतांचं वाङ्मय वाचणारे, ज्ञानेश्वरी वाचणारे जे लोक आहेत तेच फक्त या जगामध्ये सुखी आहेत. बाकी कोण सुखी होऊ शकत नाही. रात्रंदिवस त्यांच्या डोक्यात, कारण संसार दुःखमुळं चोहीकडे इंगळ रात्रंदिवस तळमळ महाराज. रात्रंदिवस तळमळ चाललेले. आज झोपलं तर उद्या सकाळी उठतं की नाही आपली चित्ता त्याची आहे. कारण कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा भरवसा समयाशी सादर व्हावी भगवंत ठेवील तैशी राहावी महाराज. आपली सत्ता नाही त्याची. जर कारण काय माणसाला मनुष्य जन्म आहे, जन्म तुम्हा आम्हाला मिळाला पण तो कसा आहे क्षणभंगुर आहे. कारण एका क्षणात काय सांगू शकत नाही. प्रत्येकाला जायचं आहे. आपण राहणार आहे मृत्यू लोकामध्ये. एक नाही दिवस जाणार आहे. देह जाणार त्याला काळोबा खाणार. देह हे स्मशानाची डिपॉझिट आहे महाराज, आपली नाही, त्याची डिपॉझिट आहे. एक दिवस आम्हाला तिकडे जायचं आहे. म्हणून भगवंताकडे जायचं असताना देवे दिला देह भजना गोमटा हा भजन करण्यासाठी तुम्ही आम्हाला दिलेलं आहे. म्हणून देवाचं रात्रदिवस चिंतन केलं पाहिजे मला. त्याच्याशिवाय काहीच नाही. कारण काय संत सांगत आले आतापर्यंत बुडते हे जन न देखवे डोळा येतो कळवळा हिताचा. संत त्यासाठीच आले, तुम्हाला आम्हाला ह्या योग्य मार्गावर जाण्यासाठी सांगायला आले या ठिकाणी. बाबा चला देव घ्या कुणी, देव गाय कुणी, आला आयता घर पोसवणी. कालच झाला त्याच्यावरती विषय. कारण देव ना लगे साठवणीचे कुठले जागे म्हणतात. कारण देव ठेवायला जागा नाही आपणाला. घरात गाडी लावायला जागा आहे, बंगल्यामध्ये घर बांधताना विचार करतो तिथं गाडीची जागा पाहिजे, सगळं करतो. पण एवढ्या मोठ्या बंगल्यात माझ्या पांडुरंगाच्या मूर्ती विराजमान करायला त्यांच्याकडे जागा मिळत नाही. दुर्दैव आहे महाराज. असो
प्रत्येकाचं भाग्य आहे, कारण कोणाला सांगायची गरज नाही, प्रत्येकाला समजलं पाहिजे. कारण भगवंतानं प्रत्येकाला बुद्धी दिलेली आहे. कारण बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, ऐका केशवराजे सकळ सिद्धी. कारण भगवंतानं बघा मगा सांगून गेलं तुम्हाला, आहार निद्रा भय मैथून ही सर्व योनी समसमान. सर्व योनीला आहार दिलाय, तुम्हा आम्हाला आहार दिलाय, निद्रा दिली आहे, पशुला निद्रा आहे, मनुष्याला निद्रा आहे. आहार निद्रा भय, त्यांना भय आहे, आपणाला भय आहे. मैथून आहे, कारण त्यांना देखील प्रपंच आहे, आपला देखील प्रपंच आहे. पण निजबोधाचं ज्ञान फक्त या मनुष्याला आहे, लक्षात घ्या. कारण कुठल्याही आतापर्यंत पशुपक्ष्यांनी कधी पंढरपूरची वारी किंवा दिंडी केलेली नाही, कधी असा बसून आता असा कार्यक्रम त्यांनी केलेला नाही, कारण त्या योनीमध्ये नाहीच ना. कारण भगवंतानं या टायमाला 83,999 योनी बनवली आणि शेवटची ही योनी बनवली. त्या टायमात पाहुणी नरदेहाशी आनंद हो या भगवंताशी, त्या नरदेहाला पण भगवंताला आनंद झाला शेवटच्या वेळेला. कारण आतापर्यंत सर्व योन्या आडवे, फक्त एकच योनी उभी आहे महाराज, लक्षात घ्या. आणि तेच थोडं निज ज्ञान त्या मनुष्य योनीला दिलेलं आहे. कारण मी कोण आहे हे ओळखण्यासाठी, पण आपण ते ओळखत नाही. म्हणून नाथ महाराज सांगतात, आवडे देवाशी ऐका तो प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिन. पण नामाचा उच्चार जर यायसाठी असेल तर काय करतात, तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा आणि हृदयी कळवळा वैष्णवाचा. त्यासाठी काय केलं पाहिजे, गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ धारण केली पाहिजे महाराज, कपाळाला गोपीचंदनाचा टिळा लावला पाहिजे. आषाढी कार्तिकीची पंढरपूरची वारी असते ना महाराज, ती नित्यनेमाने केली पाहिजे. सोमवार सारखं व्रत केलं पाहिजे, तर ते भगवंताला आवडतं महाराज, लक्षात घ्या. आपण तेच करत नाही, नको ते आपण घरात करतो. रात्रंदिवस आपण एका दिवशी घरामध्ये जर आपल्याला कार्यक्रम ठेवायचा झाला, समजा एखादं बारसं असेल तर भजन कीर्तन ठेवत नाही आपण महाराज, त्या ठिकाणी ऑर्केस्ट्रा ठेवतो. किती आपली थोर हानी आहे. कारण ह्याचं वैभव आहे. आपण काय खाली जायचं, कारण भगवंताकडे पोहोचायचं हे रस्ता नाहीये, हे खाली तळागाळाला जायसाठी परिस्थिती आहे. म्हणून आजकाल घरात देखील आपण करत सांगायचं, कुणाला काय सांगायचं, आपण करा सोडवणं महाराज, कुणाला काही सांगायची गरज नाही. तो आपला मार्ग आहे, आपण जन्माला आलो, आपला उद्धार आपण करून घ्यायचा आहे. जगाला काही सांगण्यात बसत नाही. कारण काय, ज्ञानी ज्ञानासाठीच गोष्टी केल्या पाहिजे. समजा दोन दुःखी जीव एकत्र आलं तर ती कशाची वार्ता करतील हो, परमार्थाची वार्ता करतील का. तू या दुःखी, राजा दुःखी, प्रजा दुःखी, सगळे दुःखी आहेत. मग त्या ठिकाणी परमार्थाची वार्ता कोण करणार. कारण तुका म्हणे माझं भेटो जातीचे, आपल्या जातीचे भेटत चर्चा होते. म्हणून आता ह्या ताईने सगळी आहे ना, हे आपल्या एका जातीचे लोक या ठिकाणी एकत्र आणलेले आहेत. आणि ही जी चर्चा आहे तीच आपल्या उद्धाराची चर्चा. ताईने आपणाला काय तर पुरुष मगाच बोलून गेलो, पुरुष सुकृत आहे म्हणून चर्चा आपली चाललेली मला, लक्षात घ्या. दिवसामध्ये आपण जवळजवळ 24 तास आपले गेले, त्यातले 24 तासामध्ये 10 तास झोपायला गेले, बाकीचे परपंचात गेले. कमीत कमी आपला 9 ते 10 हा एक तास आहे. 15 मिनिटं आपल्या बाबांचं आपलं मनाच्या श्लोकावरती प्रवचन होतं आणि कमीत कमी पुढचा जो एक तास आहे तोच आपला कार्य लागणार आहे. या 24 तासातला फक्त आपला 1.25 तास हीच फक्त भगवंताची आपली हजेरी महाराज, लक्षात घ्या. आणि बाकीचा वेळ आपला फुकट आहे. आयशा लाभा चुकला तुका म्हणे वाया गेला, दुसऱ्याचा नादा लागला तर काय आपण वाया जाणार आहे. म्हणून या ठिकाणी सांगतात नाथ महाराज, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन त्या निर्धारी आण नाही. जर गळ्यामध्ये तुळशीची माळ असेल, कारण कसं आहे बघा, मला तुम्हाला बोलून गेलो, जोपर्यंत मुलीचं लग्न होत नाही तोपर्यंत त्याला प्रपंच कळत नाही. तसं तुमच्या माझ्या गळ्यामध्ये भगवंताची तुळशीची माळ पडत नाही आणि आपण संताला शरण जात नाही तोपर्यंत आपल्याला परमार्थ कळत नाही महाराज. कारण परमार्थ हा एवढा सोपा नाही. परमार्थ महाजन जोडी देवाचे चरण पावया जतन की उपाय लाभाचे. परमार्थ त्याची माऊलीने सांगितला. म्हणजे परमार्थ ह्याचा सगळ्यात फार मोठा अर्थ आहे. कारण अर्थ आपण तो सांगू शकत नाही, कारण या परमार्थावरती आपण बोलू शकत नाही. संतांची जी अभंग आहेत महाराज, त्याच्यावरनं बोल मज पामारा हे काय थोरपण, पायीची वाहन पायी बरी. कारण ते संतांची वाक्य आहेत महाराज, अभंग आहेत. कारण पूर्वी कसं होतं, जे आता पिक्चरचे गाणे आलं ते फक्त तेवढ्या पुरतं आहे. पण आज 700 वर्ष झाली माऊलीची ज्ञानेश्वरी अजून आपण सगळं जग डोक्यावर घेऊन नसतंय. दुःख वाटतं, परदेशातील लोक आपल्या देशात येऊन आपलं अनुकरण करतात आणि आपण त्यांचं अनुकरण करतोय, लक्षात घ्या. कारण इतकी संस्कृती आपली महान आहे. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती ध्येय कष्टविती परोपकारी, तर एवढी संस्कृती आपली महान आहे की जगामध्ये जर अजून कुठे गेली तर आपल्या संस्कृतीचा डंका वाजवला जातो महाराज.
लक्षात घ्या. कारण भारतामध्ये भारत ही योगभूमी आहे आणि बाकीच्या ज्या आहेत त्या भोगभूमी आहेत. म्हणून जेवढे संत महात्मे होऊन गेले ते आपल्या भारतामध्येच आहेत. तेवढा वारसा आणि जास्तीत जास्त त्या महाराष्ट्रामध्ये तुमचं आमचं परम भाग्य आहे. आज पुण्यामध्ये तुमचे कार्यक्रम चालतात म्हणजे तुकोबारायाच्या सानिध्यात तुमचा संपूर्ण कार्यक्रम तुकोबा माऊली तिथे तुम्ही परम मोठे भाग्य महाराज. लक्षात घ्या. काय कमी पडणार आहे तुम्हाला? माऊलीच्या जवळ तुम्ही तुकोबारायाच्या जवळ आहे तुम्हाला संपूर्ण. कारण काय सोनी याचा पिंपळ झाली माऊलीच्या घरी सोन्याचा पिंपळ आहे. तुकोबारायापाशी सदैव वैकुंठाला गेले काय कमी आहे? त्या भूमीत आपला हा कार्यक्रम चालतोय. पुण्यातून हा आपण संपूर्ण चालू करतोय. आपल्याला कधी आयुष्यात कमी पडणार नाही. म्हणून आपला उद्धार हे आपणच करून घ्यायचा आहे माऊली. लक्षात घ्या. म्हणून या ठिकाणी नाथ महाराज सांगतात आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आलं नाही. जर माणसाला आषाढी आणि पंढरपूरची वारीला जायचं असेल तर वारीला असं कोणी जातं पण वारीला असं जाऊन जमत नाही. कारण पंढरपूरला होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी. तर पंढरपूरला जर जायचं असेल तर तुला वारकरी बनूनच जावे लागतील. तोपर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी जाऊन असता अशी लोक अजून जातात पिकनिकला गेल्यासारखी आणि जाऊन माघारी येतात. त्याला पंढरपूरला तू विधी आहे तू जगाचा मालक आहे. कारण कुंडलिका भेटी परब्रह्म आलेगा. कारण पंढरपुरामध्ये कारण आयशी चंद्रभागा आयशी भीमा तीर ऐसा विटेवरी देव कोटे महाराज असलं संपूर्ण आपण त्या ठिकाणी असताना एकदा पंढरपूरच्या पांडुरंगाला जर बघितलं तर आपल्याला त्या ठिकाणी घ्यावर येतोय महाराज. लक्षात घ्या. असं ते रूप आहे. गरीबाचा देव आहे श्रीमंताचा देव आहे. बाकी ठिकाणी तुम्ही कुठेही जा जगाच्या कान्याकोपऱ्यात लांबून बघावं लागतं पण माझ्या भगवंताला माझ्या पांडुरंगाला जवळ जाऊन नतमस्तक होता येतं महाराज. एवढा अधिकार तुम्हाला आम्हाला संतांनी दिला महाराज. किती तुमचं आमचं परम मोठं भाग्य आहे. म्हणून किती गेलं काही झालं तर आपण जन्माला आल्यानंतर रात्र दिवस भगवंताचं नामचिंतन करा. किती एवढा वेळ आयुष्यभर तुम्ही प्रपंच करताय ते देखील आपल्या वाटेला आलेलं कर्म आहे महाराज. पण कर्म करत असताना फक्त त्या कर्मामध्ये कमीत कमी दिवसातून अर्धा तास जरी माझ्या भगवंताचं नामचिंतन केलं किंवा सकाळ संध्याकाळ जर हरिपाठ केला तर आपलं जीवन सुफल झाल्याशिवाय राहणार. म्हणून संतांच्या आपला जन्म संतांच्या नंतर झाला म्हणून आपल्याला हे कळालं. संतांच्या अगोदर आपल्याला कळालं असतं तर आपल्याला हा परमार्थ कळाला नसता. कारण पूर्वी कसं होतं एक गुरु आणि एक शिष्य होतं. फक्त गुरुने शिष्याला सांगायचे तिने करायचं. पण ज्या टायमाला प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्माची केली राम जनार्दनी ज्या टायमाला माऊलीनी हा संपूर्ण 750 वर्षानंतर ज्ञानेश्वरी लिहून संपूर्ण जगाच्या पुढे मानली आणि नंतर तुम्हाला आम्हाला हा परमार्थाचा मार्ग मिळाला. नाहीतर आपल्याला परमार्थ काही कळा नसता महाराज. लक्षात घ्या. कारण परमार्थ करायचा असेल तर योग्य प्रमाण योग्य राहून संतांच्या अधीन राहून ज्या ज्या ठिकाणी संतांनी सांगितलं त्या वचनाप्रमाणे आपला परमार्थ केला पाहिजे. म्हणून सांगतात आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन त्या निर्धारी त्याच्याशिवाय आपण साधन करू शकत नाही. कारण वारकऱ्याला आचारसंहिता सांगितलेली आपल्याला. पंढरपूरची वारी केली पाहिजे आषाढीची वारी केली पाहिजे हरिपाठ केला पाहिजे. ही आचारसंहिता ही साधन आहे. सकाळी जर आपण ते एक तास जर चिंतन केलं बघा आपलं मन फ्रेश होतं महाराज. कारण उद्याचा दिवस आपण काही बघितला नाही. जर घ्यायचा असेल तर आपल्या हातामध्ये फक्त वर्तमान काळ आहे आणि माणूस भविष्याचा विचार करतो उद्याचा. उद्या मी हे करीन ते करीन पण उद्या सकाळी आपण उठलं तर करेन ना. आपल्या हातात काय आहे? आपल्या हातात काही नाही. सगळं कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा पर्वत. आपण त्या भगवंताच्या हातातलं बाहुलं आहोत. सूत्रधावर सूत्रधरी बाहुली नाचवी सभी वितरी तरी त्या सूत्राची डोळी काही कळू देतच आहे भगवंत. कारण सगळी सूत्र तिच्याकडे आहेत. कारण जन्माला यायची चाहूल 9 महिना अगोदर लागते महाराज. पण मरणाची चाहूल आपल्याला कधी काय होईल सांगता येत नाही. कालची घटना कुंभमेळ्यातली हजारो लोक कुंभमेळ्याला गेले. आपले महाराष्ट्रात लोक त्या ठिकाणी आहेत. रात्री काल स्नान करायला अमृत स्नान करायला गेले. कमीत कमी 30-40 लोक त्या ठिकाणी खलास झाली. 70-80 लोक जखमी झाली. कारण माणसाचं मरण आहे. काळ हा तुम्हाला घरातून घेऊन जातो. कारण तुमचं मरण कुठं आहे आपण सांगू शकत नाही. फक्त जन्माचं माहित पडतंय 9 महिने अगोदर जन्माला येणार आहे. पण मृत्यू तुमचा कुठं आहे कधी हे काय सांगू शकत नाही. म्हणून उद्याची काळजी करू नका. काय काळजी करायची? आपल्या हातात आहे का? काहीच नाही. आणि भूतकाळ आहे. काल होऊन गेले त्याचा आज विचार करून काय करायचंय?
सध्या आपल्या हातात वर्तमान काळ आहे. आता मी बोलतोय तुमच्या पुढं, गरीब क्षण भंगुर नाही भरोसा. काय होईल शकता सांगा ना. मग तुम्हाला गेलो माणसाला जन्म आहे पण जीवन क्षण भंगूर आहे. 72,000 नाडी आहेत. एका झटक्यात जर डोक्यामध्ये जर माझी नस फाटली काय सांगू शकणार आहे महाराज. आता तुमच्या समोर बोलतो, उद्या सकाळी टाइम महाराज म्हणतात काय आज जॉईन नाही, कारण मलाच बोला गेलो कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा भरोसा. जोपर्यंत देहामध्ये माझा पांडुरंग आहे तोपर्यंत तुम्ही परमार्थ करा. उद्याची चिंता करूच नका तुम्ही. कारण काय करता करविता भगवंत आहे. आपण काय काळजी करायची. आपण म्हणतो उद्या मुलीचं कसं होईल, मुलाचं कसं होईल. अरे ते आपलं कुणी हायच नाही. ती नाती आहेत. नाती 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 ती तुमची नाहीत. तिथं आपण तिला नाती म्हणून बसलोय. आपलं कोण नाही, फक्त आपला तो देव एक करून घ्यावा तेने विना जीवा सुख नव्हे. काय कमी होतं माझ्या तुकोबारायाला. आज त्यांच्याकडं आज बॉम्बे पुणे रोड जातोय ना, ते तुकोबारायांचं शेत महाराज आहे. सगळं 17 गावची जागीर होती ती, पण आता नाही. 8 पिढ्या त्यांचा सावकारीचा धंदा होता. आणि लोक आज म्हणतात तुकाराम महाराज गरीब होते. त्यांना तुम्ही आम्ही गरीब केलं महाराज. त्यांची नावं सांगून आपण घोड्या गाड्या घेऊन फिरतो. आज संतांचा बोला पुंडलिक वरधारी विठ्ठल म्हणून आज पोटं भरतो आपण संत मंडळी, आणि त्या संताला आपण नावं ठेवतोय. किती शोकांतिक आहे. आणि आज कीर्तन प्रवचन बाजूला राहिले महाराज. कीर्तनाच्या माध्यमातून सगळं दुसरं प्रपंच सांगायला चालू केले. गाथा गेली, ज्ञानेश्वरी, भागवत गेलं, एकनाथ बाता, हरिपाठ सगळं बंद झालंय. सध्या जर तुम्ही आज कीर्तन प्रवचन बघितला, हा पोट भरायचा धंदा झालेला आहे. काय सांगाय मला सांगा. तुकोबारायाला ज्ञानोबारायाला काय कमी होतं का माहिती? काय कमी होतं? आज 750 वर्ष झाली माऊलीची. माझं हाही तसंच आहे. सोन्याचा पिंपळद्वारी जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ. माऊलीचे आमच्या सोन्याचा पिंपळ होता. तुकोबारायाला काय कमी होतं आमचं? 8 पिढ्या त्यांच्या सावकारीचा धंदा होता. तुकोबा शेठ शिवाय बोलत नव्हते महाराज. म्हणून आज कीर्तनकार प्रवचनकार जे झाले सगळे, मी नाव ठेवत नाही, माफी मागून बोलतो महाराज. कारण काय बुडते हे जन न देखवे डोळा येतो कळवला हिताचा. कारण जन बुडतंय. आज काय चाललंय, लोक आपल्याला जॉईन का होत नाहीत. घरातल्या मुलांना आपण जर परमार्थ सांगायला गेलो तर मुलं आपल्या बरोबर यायला मागत नाहीत महाराज. कारण त्यांना माहिती आहे सध्या काय चाललंय. हे सध्याचे युग आहे, विज्ञान युग आहे, संपूर्ण फास्ट आहे. आता तुम्ही कुठं बसला, मी इथं बसला, आपण एवढं बघू शकतो जवळचं. यांना सगळं माहिती आहे हे काय चाललंय काय नाही, कीर्तन प्रवचन काय आहे. आज लोकांनी ह्याला फक्त पोट भरायचा धंदा केलाय. आज या टायमाला बाजारामध्ये ना, मार्केटमध्ये काय जास्त आहे, आपण शेळ्या मेंढ्या घेऊन जातो बघतो ह्याची किंमत आहे. तशी प्रत्येक महाराजाला आज किंमत आहे महाराज. 70,000 80,000. मला सांगा ही घालून पोट भरायचा धंदे. मला सांगा ना तुम्ही काय जगाला सांगणार आहे ना. 1 तास बसता पुंडलिक हरी वरधारी विठ्ठल होतं, अर्ध्या तासात सांगता इकडून आलो तिकडून आलो, झालं प्रवचन कीर्तन. काय हिताचं आहे मला सांगा ना तुम्ही काय सांगणार आहात. माझं बोलणं रोखोक आहे. आपण कोणाला घाबरत नाही. जे काय आपण कोणाला काय देत नाही काय घेत नाही, आपण काय बोलायची काय काळजी दिसतंय ते आपण बोलतो या ठिकाणी. म्हणून लोकांना काही गोष्टीचं वाईट वाटतं महाराज. आणि आज आपला महाराज आपल्या महाराजाला मोठा होऊ देत नाही. आज ताई जर मोठे होत चालले ना, ताई काय तर सांगत असे लोक म्हणणार अरे करा ना. आपल्या माणसानेच आपल्या माणसाला वर उचल तर उतरून जातात. आज गुजराती जर मारवाडी बघितले ना महाराज, प्रत्येकाला अंतर गावाकडून ते आपल्या माणसाला फोडून जातात. पण आपल्या मराठी माणसाची खेकड्यासारखी प्रवृत्ती आहे, वर चालला की खाली खेचायची. एखादा परमार्थात माणूस चालला हरिपाठ येत असला, हे तुला काय येतंय घ्या बस नंतर. म्हणजे शिकवायला पाहिजे माणसाला असं करा तसं करा म्हणून. तर माणसाची जर तुम्हाला उंची गाठवायची असेल तर त्याला आपण प्रवृत्त केलं पाहिजे, तर तो माणूस तिथपर्यंत पोहोचतो. म्हणून आजकाल पाहायला गेलं हा परमार्थ एक मनोरंजनाचा विषय झालाय. सगळी प्रकृती ढासळत चाललेली आहे. माणसाला काय मिळत नाही. सप्त्यापुरती येतात, तेवढ्या पुरत बघतात, परत झाला परत महिन्याने येतात. आज सप्त्यासाठी विना घ्यायला माणसं नाहीत, रोजगार माणसं लावावं लागतात. आम्ही ज्या ज्या ठिकाणी कार्यक्रम त्या ठिकाणी 7 दिवस माणूस रोजगार आणावा लागतो आणि सप्ताह खंदून दिला जातो. प्रत्येक महाराजाला 1 लाख रुपये द्या, आम्ही सगळं पार पाडतो. मग काय तुम्ही ज्ञानमार्ग करणार आहे मला सांगा. म्हणून फार शोकाची काय परमार्थाच्या बाबतीत महाराज. पण काय आहे त्याचा जग चाललंय त्याच्याबरोबर आपला चाहायचंय जगाच्या प्रवाहाबरोबर. कारण कालाय तस्मिन महा, कालाचा महिमा हा फार आगाध आहे. जसं काळ चाललाय त्याप्रमाणे आपल्याला चालाय पाहिजे. सांगताना सांगायला गेले कलियुगाचं आयुष्य 4,32,000 वर्षाचं आयुष्य सांगितले कलियुगात मर्यादा. त्यापैकी आता 5,500 वर्ष झाली. अजून किती मर्यादा आहे मला सांगा. तोपर्यंत काय काय घटना घडणार आहे. नाथाने सांगितले ऐका कलीचे महिमान. कारण
भाऊ बहिणीचा विवाह लागल म्हणून सांगते. 6 वर्षाची मुलगी भरतार मागल म्हणते. 7 वर्षाची मुलगी गरोदर आहे. हे कलीचं महिमान आहे महाराज. त्यात आपण काय बोलू शकत नाही. हे भगवंताला घडवायचंय. आपण फक्त काय त्याच्या हातातलं बाहुल आहोत. जसं ठेविले आनंद तैशीची राहावी, फक्त चित्ते असू द्यावे समाधान. जसं भगवंताने ठेवले तसं आपल्याला राहायचंय. ज्याप्रमाणे कसं आहे 4 तासापुरता नाटक असतो, राजा होतो, निघून जातो, तसं हे तुम्हाला एक भगवंताने जे काय आयुष्यमान दिलेलं आहे जीवन जगायसाठी, हे जीवन जगत असताना जेवढा वेळ तुम्ही भगवंताकडे लावाल तेवढाच वेळ तुमचा पोचणार आहे. बाकी सगळं व्यर्थ आहे. म्हणून जेवढं जर आपल्याला करायचं असेल फक्त संतांचा अभंग गाथा हरिपाठ हेच दिवसेंदिवस वाचा. कोण वाचला काय केला बघू नका. आपला उद्धार आपण करून घ्यायचा आहे. कारण आपली पाठ आपण थाप मारायच्या पाठीवरची. जगाने चांगला म्हणून काय करायचंय. जग हे दिला घेतल्याचे आणि ते कालाचे कोणी नाही. फक्त जे दिला घेतलेच आहे. आज तुमचा माझा भाऊ माझ्याबरोबर प्रेम करतो, फक्त पैशासाठी प्रेम करतो महाराज, स्वार्थापुटे. कारण जे हे फक्त स्वार्थापुटे, बाकी काही नाही. आज मी रिटायर झालो महाराज. जोपर्यंत काम करत होतो तोपर्यंत आपणाला आपलंच करतात. पुन्हा जोपर्यंत एकदा कमवायचं साधन ठेवलं कोण जवळ करत नाही महाराज. कसं आहे ज्या टायमाला कुत्र कसं असतं हाड 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 करतात, तशी माणसाची अवस्था आहे. खरं बघायला गेलं या 100 वर्षाची गणना केली त्याची 40 वर्ष खरं आयुष्य, बाकीचं 60 वर्षे बोनस आयुष्य आपलं. 20 वर्ष कुत्र्याचं गाढवाचं म्हणतो ना आपण, तसं 20 वर्षानंतर होत जाईल. तसं आपल्याला यांची ओजी व्हायची आहेत. त्यांचं सांगाल तसं जाग्यावर पडायचंय. म्हणून त्यांचं जसं ऐकत तसं करायचं आहे. म्हणून ते करायच्या आधी एवढं तुमचं हातपाय धड आहेत तोपर्यंत तीर्थयात्रा करा. तीर्थयात्रा करो देह संता घरी पडो. हे ध्येय संतांच्या घरी आपला पडला पाहिजे. जोपर्यंत आपलं पाय ऐकायला येते ना मौली, हा येते का, हा हा, जोपर्यंत आपलं हे तीर्थाटन चालतं तोपर्यंत तीर्थ करा. जगाच्या बाजारात तुम्ही कुठेही जा, आपल्या महाराष्ट्रासारखं कुठेही नाही. देव दर्शन घ्या. फक्त तुम्ही आणि वारकऱ्यांनी फक्त पंढरपूर आळंदी परत पैठण आणि नाशिक त्रिबेक्षर जे जे काही संत आहेत त्या ठिकाणच्या वाऱ्या करा. बस बाकी आपल्याला काही करायची गरज नाही. तुम्हाला आम्हाला एवढं भरपूर दिलंय, हेच आपल्याला सरणार नाही शेवटपर्यंत. काय वाटणार आहे आपण. आणि जीवन जगताना फक्त आपण काय पक्षी अंगणी उतरती काही गुंतवणी या राहती ऐशी असावे संसारी ही प्राचीनाची दोरी. कारण जसं पक्षी येतात अंगणात तारा टाकला हातात भुर्र करून निघून जातात, तसं तुमचं आमचं जीवन जगलं पाहिजे महाराज. आपलं एक सांगताना माझं कोणी नाही, फक्त माझा भगवंत आहे. आज आहे, आता आहे, उद्या देखील तोच राहणार आहे. म्हणून हे असं जीवन जगा. आता देव जर पाहायचा असेल तर काय देव पाहावयाशी गेलो देव होऊनही ठेलो. तुकोबारायण म्हणावं. आपण बघायला गेलं त्यांची वृत्ती होती, त्यांचं कार्य होतं, त्यांचं भाग्य अनुकूल होतं, तिथं पण पोहोचतो. आपले पण ते असेल, पण तुमचं आमचं भाग्य आहे म्हणून कमीत कमी आपण या मार्गावरती आलो. म्हणून देखील आपणाला संतांच्या वचनाचा संतांच्या अभंगाचा जो आपल्या मनावरती जो समर्थांचा जो आघात झाला त्यामुळे आपलं जीवन सार्थक आहे महाराज. बाकीच्यांचं जीवन बघा नाही, आपल्या जीवनात फरक किती आनंद आहे बघा. बाकीचं जीवन बघायला गेलं आपल्या शेजाऱ्याचं जीवन आपलं बघा, जो आपल्याला आनंद आहे तो त्यांना नाहीये. कारण आनंद हा असा आहे, आनंदाला हा विरोधार्थी शब्दच नाहीये. आनंद हा आनंदच आहे. आनंद हा सांगताच येत नाही माणसाला. बघा तुम्ही कुठल्याही अभ्यासामध्ये जर गेला तर आनंदाला शब्दच नाहीये. तुम्ही म्हणताला सुख आहे, पण सुखाला दुःख आहे, पण आनंद तो आनंद आहे. आणि आनंद आणि परमानंद जो आपल्या आतल्या आत तुकामणे ते नरा आत बघ जरा. कारण देह पंढरी काय ही पंढरी आत्मा हा विठ्ठल नांदो तो केवळ पांडुरंग. ह्याच हृदयामध्ये माझा पांडुरंग आहे आणि त्याच्याशिवाय रात्रंदिवस आपण अनुसंधान साधायचंय. बाकी नाम नाम म्हणजे तर काय, नामस्मरण. नामस्मरण स्मरण म्हणजे आठवण, चांगल्या भगवंताच्या नावाची आठवण म्हणजेच नामस्मरण आहे महाराज. तेच फक्त रात्रंदिवस करायचं. बाकी काय करायचंय. झोपेतला उठलं की जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, फक्त एवढं म्हणायचंय. मुखाला फक्त भगवंताचं नाम चिंतन करायचं, बाकी काय करायचं नाही. लोक म्हणतात नाम नाम. नाम म्हणजे काय, फक्त भगवंताचं नामचिंतन करा. जेवढा वेळ तुम्हाला चांगलं मिळतंय तेवढं करा, बस बाकी काय नाही. दुसऱ्याचं वाईट होत असेल तर होऊ द्या, पण आपल्यामध्ये ती बुद्धी नको महाराज. भगवंताचं फक्त बघायचं सोडून द्यायचं.
डोळे दिलेत बघण्यासाठी, पण काय बघावं हे आपल्याला कळलं पाहिजे महाराज. शेवटी बघायचं सोडून द्यायचं, आजपर्यंत उतरला, कारण विषयाचा परिपाडू, गोड परमार्थ लागे कडू, कडू तोची विषयी ओढू जीवाशी झाला. कारण हे इंद्रिय आहेत ना, विषयाच्या पाठीमागं धावतात. ते एकदा विषयाच्या पाठीमागं धावलं तर तुम्हाला सुख मिळणं फार कठीण आहे महाराज. म्हणून ज्याप्रमाणे कासव आपली इंद्रिय आतमध्ये घेतं, तशी ज्या ज्या वेळेला आपल्यावरती आघात होतात त्या टायमाला शांत राहण्याचा प्रयत्न करायचा. एकदा जर आपण शांत राहिलं ना, शांतवरती झाली तर नाथ महाराजासारखं होता येतं. कारण शांती ब्रह्म म्हटलेलं आहे. बघा नाथांच्या महाराज किती किती लोकांनी त्यांना त्रास दिला, अंगावरती त्यांच्यावरती थुकले, तरी देखील महाराज आंघोळी करून आले. गिरजाबाईच्या पाठीवरती येऊन माणूस बसला, तरी देखील त्या गिरजाबाईला म्हटले, अगं जरा सांभाळ त्या पोराला, ते पडील आपला हरिदास आहे, पडील म्हणे. म्हणून त्यांच्यावरती ज्या जे संतांनी जेवढं सहन केलं तेवढं तुम्ही आम्ही सहन करू शकत नाही. म्हणून ते संत पदाला पोचले. आपणाला जरा बोललं तर राग येतो आपणाला. म्हणून माणसानं कुठल्याही गोष्टीचा संयम असला पाहिजे. परमार्थ करायचा असेल तर लोक आपल्याकडे पाहताना फार वेगळ्या नजरेने बघतात महाराज. म्हणून आपण याने विठ्ठल मात्रा घ्यावी, त्याने पथ्य सांभाळावे. पथ्य जरूर आहे, कारण आपल्या लोक बघताना म्हणतात माळकरी आहे, जरा नीट बोल. म्हणजे लोक विकतात. जाऊन ठिकाणी कधी गेला द्वारकेला तर आणायचे बघा, ह्या ज्या भगवंताच्या लीला ज्या ज्या ठिकाणी झाले त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. म्हणून हृदयी कळवळा वैष्णवाचा. मग हृदयी कळवळ द्यायचा असेल तर काय केलं पाहिजे? गळ्यात तुळशीची माळ घातली पाहिजे, पंढरपूरची आषाढीची वारी केली पाहिजे. कारण नाथ सांगतात, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, साधन त्या निर्धारी आलं नाही, त्याच्याशिवाय तुला पर्याय नाही. म्हणून हे सर्व आपण या वारकरीने नित्यनेम केलं पाहिजे महाराज, लक्षात घ्या. कारण मी काय कुठला कीर्तनकार नाही किंवा काय प्रवचनकार नाहीये, फक्त भगवंत जसा बोलल तसं बोलण्याचा प्रयत्न करतो महाराज. कारण त्यासाठी आळंदीला राहायला लागतंय, पंढरपूरला राहिलं पाहिजे. कीर्तनकार व्हायचं असेल तर माऊलीजवळ राहिलं पाहिजे, माधुकरी मागितलं पाहिजे, ते सहन केलं पाहिजे, तेव्हा संत होता येतं महाराज. आपण काय ह्या ठिकाणी तुमचं ऐकायचं तुम्हाला सांगायचं, आपल्या घरातला कार्यक्रम आपण घरात सांगायचा, बाकी काय करायचं. फक्त हे काय, माणसानी माणसाशी माणसाप्रमाणे चांगलं वागा, हाच फक्त परमार्थ आहे. बाकी काही करायची गरज नाही, फक्त चांगलं बोलायचं आहे. घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे, वाचा दिलेले, फक्त या वाणी फक्त चांगलं बोलायचं आहे. अरे बोलण्यापेक्षा आहो बोलायचंय, फक्त बाकी काही नाही. आपल्या घरात मुलाबाळावरती प्रेम करा, आनंदानं राहा. परपंच जेवढा तुम्ही आनंदानं करचाल तेवढा तुमचा परमार्थ आनंदाचा होईल, लक्षात घ्या. कारण परपंच आणि परमार्थ हा एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. आतापर्यंत ज्याने परपंच केला, कारण कोणाचा सुखाचा झाला नाही. सुखासाठी करीशी तू तळमळ, तरी तू पंढरीशी जाई एक वेळ म्हणलेलं आहे. जर तुला सुख पाहिजे असेल तर आषाढी वारीत जावा. आळंदी ते पंढरपूर पायी वारी निघते महाराज, कमीत कमी 18 दिवस असतात. तो आनंद बघा. स्वर्गीची अमर इच्छिताची देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा. स्वर्गातल्या देवानी ह्या मनुष्य देहाची इच्छा करावी. कारण का, हा जो परमार्थ आहे फक्त ह्या मनुष्य योनीला आहे, बाकीच्या योनीला नाही. स्वर्गामध्ये काय आहे, खावं पिवो आयश करो, तिथं फक्त खाई प्यायच्या मजा करायची आहे. पण ही मुकी नाम हा जो आपला कार्यक्रम आहे, हा रघुनाथ प्रतिष्ठानचा, तो वरती स्वर्गामध्ये नाही, फक्त हे आपल्या मृत्यूलोकामध्ये आहे. म्हणून देव देखील वर्ण पाहत असतील हा कार्यक्रम काय चाललाय खाली असो. कारण हा लाभ फक्त हा मनुष्य योनीला आहे. म्हणून जर योग असेल कधी कधी पंढरपूरची वारी एक वेळ करून बघा. कारण त्या जन्मामध्ये जीवन कसं जगायचं हे माझी वारी शिकवते. किती जर मोठा असला तो देखील त्या ठिकाणी तिथं झोपतो, आणि जो गरीब असत तो देखील वारीत राहुटीत झोपतो, लक्षात घ्या. त्या ठिकाणी दुजाभाव काहीच नाही. इतके वारीचं महत्व आहे, इतकं वारीचे आनंद आहे. म्हणून नाथ महाराज सांगता, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, साधन त्या निर्धारी आन नाही. आणि शेवटी म्हणतात, एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम, तो देवा परम पूज्य जगी. आता मला सांगा, जो असं करतो, पंढरपूरची वारी करतो, गळ्यामध्ये तुळशीची माळ घालतो, रात्रंदिवस माझ्या भगवंताचं नामचिंतन करतो, तोच देवासारखा आहे. म्हणून नाथ महाराज सांगतात, एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम, तो देवा परम पूजे. जे जगामध्ये देवाच्या
पंक्तीमध्ये त्याला बसवले नाथ महाराजांनी, विचार करा. मग आपण बघा आपली योग्यता कुठे, आपण कुठल्या पंक्तीमध्ये बसतो. कारण तुमची आमची पंगत देखील संतांच्या मांदियामध्ये आपण बसणारी पंगत आहे महाराज. रात्रंदिवस शरद महाराज आपला मनाचे श्लोक इतके सुंदर बोलतात, काय विचारत नाही, कुठे वाटत नाही महाराज, इतकं गोड त्यांची वाणी आहे. कारण काय, सद्गुरूचा कृपा आशीर्वाद आहे आणि त्यांच्या मुखातून आपण श्रवण करतो. मज पामर आहे काय थोरपण, पायीची वान पायी बरी. महाराज आपली योग्यता नाही बोलायची, तरी देखील आपल्या मुखातून भगवंत कसं बोलत, वेळ वाकुड गाईन दास तुझाच म्हणवेन. असं आपण जसं येड वाकडे साळुंके मंजुळे गात असे बोलवणारा धनी वेगळाचे. तिथं बसून बोलणारा मी कोणी नाही महाराज, लक्षात घ्या. बोलणारा माझा पांडुरंग आहे, फक्त त्याची वाणी आहे, आपलं काही नाही. कारण शरीर त्याच आहे. कारण ज्या टायमाला आपण आईच्या उदरात होतो, आपण म्हणतो या ठिकाणी बघून परमार्थ करतो, देवाचं नाव घेतो, म्हणजे आपण काय देवावर मेहरबानी करत नाही. कारण ज्या वेळेला आपण या मृत्यूलोकात येणार होतो त्या टायमाला आपण आठवीन पायी हा माझा नवस, रात्र आणि दिवस पांडुरंगा. आईच्या उदरात असताना आपण भगवंताला वचन दिलेलं प्रत्येक जीवानं, आणि जीवानं सांगितले, भगवंता ज्या टायमाला या मृत्यूलोकात येईन ना महाराज, त्या टायमाला मी तुझं काय करीन, रात्रंदिवस नामचिंतन करीन. पण ज्या टायमाला आईच्या पुदरातनं तो बाहेर आला, त्या टायमाला तो काय केला, ज्या टायमाला मुठी होत्या झाकलेल्या सोडल्या, तो शब्द विसरला. कोहम 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 म्हणायला चालू केला महाराज, तो शब्द विसरला महाराज. आणि आपण मी कधी म्हणलो इतका बेमान माणूस आहे महाराज, लक्षात घ्या. कारण जर माणसाला जर आईच्या उदरात असताना सगळं अवयव दिले महाराज, फक्त एक अवयव दिला नाही. तो अवयव म्हणजे काय, आपले दात. दात जर दिले असते आईच्या उदरात, हा वाघ पोट फाडून बाहेर आला असता. भगवंताला माहिती आहे हा माणूस फार विचित्र आहे, आल्यानंतर तो आपल्या बेमीन झाल्याशिवाय राहणार नाही महाराज. म्हणून तुम्ही आम्ही आपण काही बेमीन झालो नाही. या दिलेल्या आईच्या उदरात वचनाप्रमाणे तुम्ही आम्ही सर्व संत मंडळी या ठिकाणी एकत्र येऊन त्या दिलेल्या वचनाचं तुम्ही आम्ही पालन करतो महाराज, लक्षात घ्या. म्हणून तुमच्या आमच्यासारखं आपण भाग्यवान कुणी नाही, लक्षात घ्या. फक्त आपण एकच करायचंय, भगवंताचं नामचिंतन करायचंय. तहानलेल्याला पाणी द्या, भुके झालेला अन्न द्या. बाकी परमार्थ म्हणजे काही नाही. काय आपण काय देवाला आपण रात्रंदिवस आंघोळ घातली, पांडुरंग येऊन आपल्या कटेवर उभा ठेवून आपल्या सपनात येणार आहे, काही नाही. फक्त शेजाऱ्याचं दुःख जाणं, मदत करा, त्या रूपानंच पांडुरंग आहे महाराज, दुसरं काही नाही. आज बघायला गेलं संततेची देव देवतेचे निमित्त मात्र त्या प्रतिमा आहेत, बाकी काही नाही. संत हेच देव आहेत. कारण कलियुगात बघायला गेलं संतांच्या रूपानं देव आहेत, आणि त्यांच्याच रूपानं तुम्ही आम्ही एकमेकाला भेटतो. बाकी काही करायचं नाही. कारण किती जर बोललं, काही जर बोललं, भगवंताविषयी फार कमीच आहे महाराज, लक्षात घ्या. म्हणून फक्त रात्रंदिवस जेवढा वेळ होईल तेवढा चिंतनात घालवा, आनंदात घालवा. तुम्हा आम्हाला जर पैसा अडका असेल, त्या पैसा पाण्याचा उपभोग मस्त घ्या. कारण हे जाणार ह्याला काळू कधी आपण जाय सांगता येत नाही. म्हणून एक लक्षात घ्या, जर तुमच्याकडे पैसे असेल, गाडी घ्या, घोडा घ्या, बंगला घ्या, पैशाचा उपभोग चांगला घ्या. फक्त घेताना एक म्हणा, हे माझं नाही, ते माझ्या भगवंताचं आहे. माझं म्हणू नका. माझं म्हणलं की दुःख आहे, मी आणि माझं, आणि दुसरं आहे की माझं ओझं. मी आणि माझं कधी आणू नका. मी आणि माझं आलं की माणसाच्या वाट्याला दुःख आहे, हे माझं त्या भगवंताचं आहे. आपल्याला काय आहे, गाडी घोडा बंगला घेतला, पण शरीराला सुख आहे, पण त्याला काय आहे, तो काय आहे, तो आराम आहे, त्याला काही कशाची गरज नाहीये. हे भौतिक सुख आहे. खरं सुख पाहिजे असेल, भगवंताचं नामचिंतन आहे. ज्या ठिकाणी कीर्तन चालले असेल, ज्या ठिकाणी प्रवचन चाललं असेल, ज्या ठिकाणी माझ्या भगवंताच्या नामचिंतन चाललं असेल, त्या ठिकाणी प्रत्येक वेळा जाऊन तुम्ही हजेरी लावा. भले भले काय येत नसेल, नुसता कानावर जर माझ्या भगवंताचे 4 शब्द पडलं तर आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही, लक्षात. म्हणून जेवढं होता होईल तेवढं भगवंताचं नामचिंतन करा. सर्वांचा अट्टास एकच आहे. भागवती की तेच सांगतं, ज्ञानेश्वरी तेच सांगते, गाथा तेच सांगतं, हरिपाठ तो सांगतं, काय भगवंताचं नामचिंतन. कलियुगे उद्धार हरीच्या नामे, बाकी काय नाही, फक्त भगवंताचं नामचिंतन आहे. आता किती तुम्हाला उदाहरणं सांगितली, काय सांगितले, राजा होता, राणे होते, हे फक्त पटवून द्यायसाठी महाराज, लक्षात घ्या. माणसाला हा दृष्टांत आहे, हा फक्त पटवून देण्यासाठी आहे. माऊलींनी ओव्या दृष्टांत जास्त सांगितलेत माऊलीमध्ये. मला काय ज्ञानेश्वरी येत नाही, गाता येत नाही, काय येत नाही महाराज. फक्त आपलं होईल तेवढं भगवंताचं नामचिंतन, हरिपाठ, पंढरपूरची वारी आपण करतो. प्रत्येक महिन्याला माझ्या पांडुरंगाला जाऊन भेटून येतो. पंढरपूरला, आळंदीला फक्त प्रत्येक महिन्याला जाणं, नतमस्तक होणं, आपला उद्धार करून घेणं, बाकी काय नाही. घरच्याला सांगायचं आलो तर तुमचा, नाहीतर देवाचा. फक्त सांगताना सांगायचं माझी वाट बघू नका, मला देवासाठी दिलाय, देवासाठी आधी ध्येय समर्पिते देवा. हा ध्येय भगवंताच्या नामचिंतनात घालवा. काय ध्येय संता घरी पडो
म्हणून जेवढं होईल तेवढं हा जो कार्यक्रम चालू केलेला आहे ताईनी, या कार्यक्रमाला जॉईन व्हा. जेवढा आपला उद्धार होईल तेवढा उद्धार करून घेण्याचा प्रयत्न करा. कारण काय 10 वाजत आलेले, वेळेचं भान पाहिजे आपल्याला कुठल्या गोष्टीला. कारण सध्याच्या बघायला गेलं माणसाला बसायचं होत नाही. मग सांगितलं डायबिटीस घ्या, ब्लड प्रेशर घ्या, संपूर्ण जीव हा आजाराने ग्रासलेला आहे. रोज इकडे लाईन लावण्यापेक्षा डॉक्टरकडे आपण लाईन लावून बसतो. लक्षात घ्या, जर तुम्हाला या भगवंताचं नामचिंतन राहिलं ना, तुमचा आजार सगळा दूर होण्याशी राहिला. पण आपला विश्वास पाहिजे. संतांची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. फक्त संतांच्या नामावरती विश्वास पाहिजे बस. बाकी काही करायची गरज नाही. तुमचं किती असू द्या, माणसाला दुःख किती होऊ द्या, काय करू द्या, अर्धे आजार माणसाला डायबिटीस आणि बीपी हे आजार नाहीत, हे चिंतनान माणसाला आजार आहेत. तर चिंतन घालवायचं असेल तर हा जो आमच्या ताईने चालू केलेला उपक्रम आहे ना, त्यामध्ये सहभागी व्हा. 1 तास तुम्ही ते चिंतन ऐका, जे आमचे शरद महाराज सांगतात मनाचे श्लोक ते ऐका, तर तुमचं संपूर्ण आजार दूर झाल्याशिवाय राहणार नाही. कारण भ्रमरस घेई काढा त्याने पिढा वारेल. जे तुमचं जे पिढा जर तुम्हाला दुःख घालवायचं असेल तेच हे माझ्या भगवंताचं नामचिंतन आहे. ताई किती बोलल तेवढं कमीच आहे. फक्त 5 मिनिटं राहिलेले असू द्या नवा. कारण काय आहे, बोलायच्या ओघात आपण बोलून राहतो. काय बोलायचं मला सांगा, कारण बोलायला मला येत नाहीये. कारण बोलविणारा धनी वेगळायचे असे मी कोणी बोलत नाहीये. सद्गुरूची कृपा, तुमचे आशीर्वाद आहेत म्हणून या ठिकाणी आज बोलतोय. मी कधी असा कार्यक्रम कधी केला नाही, कधी बोललो नाही. फक्त ताईच्या माध्यमातून तुमच्याशी संपर्क आहे. बाकी आपण काय करत नाही. फक्त संतांचे आशीर्वाद, तुमची कृपा म्हणून आपण या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न करतोय. बोलायच्या योगात एखादा मुखातून शब्द गेला असेल तर तो माझ्या बुद्धीचा दोष समजा, ते असेल ते माझं सद्गुरूचं समजा. आणि झालं गेलं या ठिकाणी काही गोष्टी विसरून जा. फक्त हा देह भगवंताच्या नामचिंतनाला ताईने सर्वांना आग्रह केलाय. 4 दिवस आपलं शिबिर आहे, त्या ठिकाणी या. पण हा मनुष्य जन्म आहे, त्या मनुष्य जन्मामध्ये काही ना काही सारख्या अडचणी आहेत. तिथं पण भगवंत पोचू देत नाही. काही ना काही विघ्न येतात महाराज. कारण चांगल्या गोष्टीला अडथळे भरपूर आहेत. कसं आहे मगा बोलून तुम्हाला सांगतो. कारण कुत्र्याला गती सहन होत नाही, माणसाला प्रगती सहन होत नाही आणि संतांना अधोगती सहन होत नाही. तशी ताईला आमच्या सर्वांची जी अधोगती चाललेली आहे ती सहन होत, त्यासाठी ताईने शिबिर आयोजन केलेलं आहे. जेणेकरून मगा बोललो आयशा लाभा चुकला तुका म्हणे वाया गेला. जर आम्हाला मग यायची इच्छा आहे पण काही काही गोष्टी अडचणी ताईला मगा बोलून गेलो. बघू एका दिवशी वेळ मिळाला तरी जरूर तुमच्या विनंतीला मान देऊन शिबिराला 1 दिवस का होईना यायची कृपा करीन माऊली. असो, प्रत्येकाने शिबिराला यावं. आता जवळ बरीच लोक अटेंडेर, जेवढं होईल तेवढं त्या ठिकाणी या. 1 दिवस असो 2 दिवस काय लाज मिळा, जे आपल्या पदरात पाडायचं आहे. कारण तेव्हा ताईचा अट्टास आहे महाराज, लक्षात घ्या. कारण एवढा अट्टास करणारं कोणी नाहीये. ताईने आपल्याला सर्वांना एकत्र केलेलं आहे, एका माळेमध्ये आपल्याला गुंफवून आणलेलं आहे. तशी 108 म्हणायची माळ, ते 200-300 लोक एकत्र आणणं, कारण हे साधी गोष्ट नाही महाराज. परमार्थामध्ये लक्षात घ्या, घरचे मती पटत नाही. कारण व्यक्ती तितक्या प्रकृती आहे. कारण प्रत्येकाचं मने वेगळा, प्रत्येकाचे विचार वेगळे आहेत महाराज. तरी देखील ह्या ठिकाणी यायचं. आपला हा खेळ नव्हे एकल्यांचा, म्हणून हा मेळ जमविला म्हणायचं. एकट्याचा कार्यक्रम नसतो परमार्थ करणे, या नव्हे लेकोराच्या गोष्टी. कसं की ताईने हा उपक्रम राबवलाय, तरी सर्वांनी या उपक्रमात सामील व्हावं मी म्हणतोय. पण तरी देखील ताईला बोलतोय एका दिवस झालं तर येण्याचा प्रयत्न करतो. जर माझी असेल तरी मी येण्याचा प्रयत्न करतो. आणि या ठिकाणी झालेली सेवा तुम्हाला संत सर्व मायबापाच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्ण विराम. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. आता विश्वात्मके देवे येणे वागे यज्ञ तोषावे, तो सोनी मज द्यावे पसायदा नाही. जे खळाची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. होता परस्परे पडो मैत्री जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो. विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछेल तो ते लाहो. प्राणी जात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवर्त भूमंडळी भेटुतया भूता, चला कल्पतरुची आरव. चेतना चिंता मुनीची गाव, बोलते जे अर्णव पियुष्यांचे. चंद्रमे जे आलंचन, मार्तंड जे तापहीन. हे सर्वाही सदा सज्जन, स्वैरवतो किंबहुना सर्व सुखी. पूर्ण होऊन तिन लोकी, भजी ज्वादी फुरुकी. अखंडित आणि ग्रंथ होप जीवे, विशेष लोकाये. द्रष्टा दटविजे हो आजी, येथ म्हणे विश्वेश्वरावो. हा होईल दान पसावो,
येणेवरी ज्ञानदेव सुखिया झाला, येणेवरी ज्ञानदेव सुखिया झाला, येणेवरी